हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे चिकन सावजी। नागपूर स्पेशल चिकन सावजी करणार आहोत आपण। तर कसं करणार आहे आता तुम्हाला दाखवते, बघूयात। हे बघा, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत। तीळ आपण मस्त भाजून घेणार आहोत। तीळ छान भाजल्यानंतर त्या तिळामध्येच 1 चमचा खसखस घालायची। खसखसी आपण त्या तिळामध्येच भाजून घेणार आहोत। बघू शकताय तुम्ही, खसखसी भाजून घेते मी। आता हे छान भाजलं गेलंय। आता हे आपण काढून घेऊयात। आणि आता या गुंटूर मिरच्या आहेत, माझ्याकडे गुंटूर मिरच्या होत्या। तर तुमच्याकडे बेडगी वगैरे असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता। मिरच्या कोणत्याही घेतल्या तरी चालतात। बघा, त्या 7-8 मिरच्या। आता 2 चमचे धणे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। सर्व भाजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। ही शहाजिरे 1 चमचा घेतलेले आहेत। मिरी घेतली, 10-12 मिरी टाकली याच्यामध्ये। आता 2 चक्री फूल टाकले, 1 मसाला वेलची टाकली, 1 दालचिनीचा तुकडा टाकला, जावित्री घेतली 1, 3 हिरव्या वेलच्या घेतल्या, बघू शकताय तुम्ही। आणि ही 7-8 लवंगा घेतलेल्या आहेत। मस्त असं परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। हे सगळं छानपैकी भाजून घ्यायचं खरपूस। आता हे दगडफूल आहे, हे मेन या मसाल्यातलं इन्ग्रेडियंट आहे। म्हणजे कसं, दगडी फुलानेच या मसाल्याला खूप छान चव येते आणि आपल्या चिकन सावजीला सुद्धा। तर हे मेन आहे मसाला। तर हा बघा, आता ते काढून घेऊन आता खोबरं भाजून घेऊयात आपण। खोबरं आणि फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची, किसलेलं खोबरं। छान कलर बदलेपर्यंत भाजायचं व्यवस्थित। थोडंसं तेल घालते या खोबऱ्यामध्ये मी, बघू शकताय। आता ही फुटाण्याची डाळ घालून घेते, डाळवं। बाचके डाळे पण म्हणतात कोण कोण याला। बाचके डाळे घालून घेतले मी यामध्ये। तर हे छान परतून घेऊयात आपण तेलावरती। आणि थोडेसे 1 चमचाभर तांदूळ घातलेले आहेत। असं सर्व हे भाजून घेऊयात छान तेलावर, बघू शकताय तुम्ही। कलर बदलला आहे खोबऱ्याचा वगैरे आपल्या। हे मस्त झालेलं आहे, बघू शकताय छान भाजून। आता याच कढईत मी कांदा भाजायला ठेवलेला आहे। कांदाही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्यात थोडंसं तेल घालून परतायचा, म्हणजे छान परतला जातो कांदा। हा बघा, तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खडे मसाले घेतले होते सगळे, ते घेतले। आणि तीळ आणि खसखस घेतली। आता हे आपल्याला खसखस आणि हे सगळं कोरडंच कुटून घ्यायचं बारीक करून। म्हणजे यात बाकीचं कांदा वगैरे घातलं तर खसखस आपली तशीच अख्खी राहील, कुठली जाणार नाही बघा। म्हणून मी असंच वाटून घेतलं हे, बघू शकताय। मस्त फाईन पावडर झालेली आहे, खसखस पण छान कुटली गेली। आता हे तांदूळ, डाळवं आणि खोबरं ते घालून घेऊयात, तेही कुटून घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये। मस्त याची पावडर करून घ्यायची छान या मसाल्याची। आणि हा कांदाही भाजला गेलाय, बघू शकताय। मस्त कलर चेंज झालेला आहे कांद्याचा। कांदाही आपल्याला छान बारीक करून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामधून। मस्त भाजलाय कांदा। आता काढून घेऊयात। या मसाल्यामध्ये सर्व घालून कुटून घेते मी पेस्ट करून। आणि आता
थोडीशी कोथिंबीर, 20-25 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे आहेत. तर हे सर्व ग्रेव्ही करून घ्यायची. आता ह्याची पेस्ट मिक्सरमधून हा बघा हे वाटण सर्व वाटलेलं होतं मी. बघू शकता खोबरं आणि सगळे ते खडे मसाले वगैरे, तांदूळ, डाळवं सगळं, कांदा सगळंच आणि ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. आता ही मी लोखंडी कढई घेतलेली आहे कारण आपल्या सावजी चिकनचा कलर थोडासा काळाच असतो आणि तेल बऱ्यापैकी घालायचं चांगले. साधारण 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. म्हणजे नॉनव्हेजची रेसिपी बनवताना शक्यतो जास्त तेल वापरायचं म्हणजे त्याला छान कट येतो. तर हा बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि आलं कुटून घेतलेलं घालून घेऊया यामध्ये तेलामध्ये. बघू शकताय तुम्ही मस्त ते परतून घ्यायचं वाटण. छान तेलात मिक्स करायचं हलवून. आणि आता यामध्ये मी 2 चमचा लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण मसाल्यात मिरच्यासुद्धा घेतलेल्या होत्या त्यामुळे बेतानेच तिखट घालायचं. आणि 1 चमचा हळद घालणार आहे मी. बघू शकता 1 चमचा हळद घातली. आणि हे वाटण वाटून घेतलेलं कांदा, खोबरं, डाळवं सगळे मसाले ते सर्व घालून घेते या तेलामध्ये. छान परतून घेऊयात आपण. त्याचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे आपल्याला. हा बघा तेल सुटेपर्यंत छान मसाले परतून घेतले मी सगळे. आणि कांद्याची ग्रेव्ही सुद्धा परतून घेतलेली आहे. बघू शकता मस्त तेल सुटले आपल्या मसाल्याला. आता हे साधारण 1/4 किलो चिकन आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं होतं. ही गावरान कोंबडी घेतलेली होती मी. त्याचं चिकन आहे हे. 1/4 किलो भरली कोंबडी तर 1/4 किलो मटन चिकन आहे. सॉरी हे गावरान चिकन. ह्याची टेस्ट खूप छान लागते आपल्या नेहमीच्या चिकनपेक्षा. तर मस्त एकजीव करून घेऊयात. सर्व मसाले कोट झाले पाहिजेत या चिकनला. आपण अगोदर फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं या चिकनला. तर सर्व मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही. मस्त हलवून घेतलं मी चिकन. आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर. साधारण 20 मिनटं शिजवायचं. त्याच्या अगोदर आपण यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे हे चिकन छान शिजलं जातं. तर हे बघा फार नाही घालायचं गरम पाणी. तर आपलं चिकन सावजी थोडंसं घट्टच असतं म्हणजे त्याचं थिक भाजी असते थोडीशी सावजीची. तर आपण थोडंसंच पाणी घालायचं बेताने आणि 20 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त शिजवून घेऊयात. बघू शकताय मी आता याला झाकण टाकून 20 मिनटं शिजवून घेणार आहे मंद आचेवरती. आता 20 मिनटं झालेले आहेत. आपण काढून बघूयात. वाव बघू शकताय तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे तर्री आणि मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते. किती टेम्पटिंग दिसते बघू शकताय तुम्ही. तर आपलं हे चिकन सावजी आता खाण्यासाठी तयार आहे. बघू शकताय तुम्ही थिकनेस याचा ग्रेव्ही बघू शकताय. तर ही अशीच बनवायची. फार पातळ नाही करायचं त्याची टेस्ट बिघडते मग. तर कशी वाटली चिकन सावजीची थाळी मला नक्की कमेंट करून सांगा. चिकन सावजी कसं वाटलं. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.